हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन शॉपिंग व्लॉगमध्ये। आज मी तुम्हाला अमरावतीचं स्ट्रीट मार्केट दाखवणार आहे। तर चला तुम्ही माझ्याबरोबर। हा आहे राजकमल स्क्वेअर, अंबानगरी राजकमल चौक। इथून जो समोरचा रस्ता जातोय आपल्याला तिकडे सरळ जायचं आहे, जो अंबादेवीच्या मंदिराकडे जातो। ह्या पूर्ण लाईनला अंबादेवी रोड नाव आहे। प्रकाश मॅचिंग सेंटर हे दुकान आहे। याच्याच एक्झॅक्ट समोरचं जे मी तुम्हाला कुर्ती दाखवणार आहे ते शॉप आहे। आणि हे सपना सॅन्डल्स, याच्या बाजूला चपलांचे दुकान आहेत, सॉक्स, हॅट अशा ज्या गाड्या लागतात ते आहेत। आणि त्याच्याच बाजूला हे दुकान आहे। इथून प्रॉपर जे शॉप्स आहेत स्ट्रीट मार्केटचे ते स्टार्ट झाले आहेत। सर्वात आधी इथे कुर्त्यांचं सेक्शन होतं आणि यांच्याकडे 2-3 प्रकारच्या व्हरायटीज होत्या कुर्तीजमध्ये। आणखीन टॉप वगैरे बरंच काही होतं, मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये दाखवते। पण सगळ्यात आधी जे यांच्याकडच्या कुर्त्या होत्या ना त्या खूप छान होत्या। कॉटन आणि खादी ब्लेंड, असं खादीमध्ये काहीतरी मिक्स कपडा असतो असं त्यांनी सांगितलं मला। तर ब्लेंड होता पण कापड खूप छान होता, सॉफ्ट होता आणि 200 आणि 250च्या मानाने चांगले कपडे मला वाटले। त्याच्यानंतर यांच्याकडे 2-3 प्रकारचे कापड होते। एक कॉटन होता, एक ब्लेंड होता, एक रेयॉन होता। रेयॉन फॅब्रिकमध्ये पण बरेचसे चांगले असे सॉफ्टमध्ये होते। एकदम प्रीमियम गोष्टी मिळतील असं नाही, पण शोधल्यानंतर खूप छान क्वालिटी पण तुम्हाला मिळू शकते। जसं की मला पूर्ण आपण जेव्हा चेक करतो त्याच्यामध्ये 2-3 कॉटनचे ड्रेसेस किंवा ज्या कुर्तीज होत्या त्या एवढ्या आवडल्यात, कारण त्या खूप सॉफ्ट होत्या आणि त्या तुम्ही डेली यूजला घालू शकता। अशा कुर्त्या कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी खूप छान आहेत, परफेक्ट आहेत एकदम। तुम्ही अशा कुर्त्या कॉलेजला इझिली घालून जाऊ शकता आणि त्या एकदम कम्फर्टेबल पण राहतात। इथे 3 पीस सूटमध्ये पण भरपूर व्हरायटी होती। तुम्हाला मी जे कुर्त्या दाखवत आहे त्याच्यामध्ये टॉप्सचे पण काही ऑप्शन होते। त्याच्यानंतर यांच्याकडे पॅन्टमध्ये, लेगिंग्समध्ये, प्लाझोमध्ये बरेचसे ऑप्शन होते। पण आय सजेस्ट की पॅन्ट प्लाझोज आपण जेव्हा घेतो ते खूप कम्फर्टेबल असायला पाहिजे बसायला वगैरे। तर एक तुम्ही मिक्स घेण्यापेक्षा ना छान असे ओरिजिनल फॅब्रिकमध्ये घ्या, म्हणजे जो तुमचा घाम व्यवस्थित शोषून घेईल आणि तुम्हाला कम्फर्टेबल फील होणार, तुम्हाला इचिंग होणार नाही। सो अशा कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेलं कधीही बरं। आणि तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की किती छान प्रिंट आहे हे बघण्यापेक्षा तो कपडा तेवढा मऊ, सॉफ्ट, स्वेट ॲब्झॉर्बंट त्याच्यामध्ये फॅब्रिक यूज केला आहे का असं काही असेल ते कपडे घ्या। आता हा जो मी तुम्हाला नाईट पॅन्ट दाखवते ना हा खूप छान आणि खूप सॉफ्ट होता। तर तुम्ही असं व्यवस्थित थोडं बघून घेतलं तर मिळेल। आणि काही खूप महाग कपडे नव्हते, खूप रिझनेबल रेट होते यांच्याकडे। 100, 120, 150 अशाच रेटचं होतं सगळं काही अंडर 300 होतं ह्या दादाकडे। पॅन्टची पण भरपूर व्हरायटी होती इथे। तुम्हाला घ्यायचं असलं तर तुम्ही काहीही इथनं परचेस करू शकता। व्हेरी अफोर्डेबल रेंज आहे। देन अगेन मग इथे कुर्ती त्यांनी डिस्प्लेला लावून ठेवले होते आणि एवढेच कुर्ते किंवा याच्यापेक्षा जास्त स्टॉक त्यांच्याकडे स्टोअर करून ठेवलेला होता। त्यांची पुढे गाडी आहे याच्यात समोर, तर त्याच्यावरती ते सगळं अरेंज केलेलं होतं। तर तुम्हाला खूप व्हरायटी बघायला मिळणार या दादांकडे आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे। मी क्वालिटी चांगली असेल तरच चांगली आहे असं म्हणते, नाहीतर म्हणतं नसतं। देन हे स्प्रिंग टाईम अँड या टी शर्ट्स ज्या आहेत ना याच्यामध्ये खूप व्हरायटी होती, खूप कलर्स होते आणि खूप सॉफ्ट होत्या। 100, 200 अँड म्हणजे 100, 150, 120 आणि 200 अशा रेंजमध्ये वेगवेगळे टी शर्ट्स होते। खूप सॉफ्ट, खूप प्रिटी कलर्स, पीच कलर, स्काय ब्ल्यू कलर, एकदम सुंदर येल्लो कलर, असे खूप छान छान कलर्स आणि प्रिंट्स होते। तर तुम्ही नक्की एकदा इथे व्हिजिट करू शकता आणि प्राइस खूप अफोर्डेबल होती। तुम्ही इथनं टी शर्ट्स घेऊन, आणि यांच्याकडे मला शॉर्ट्स नाही दिसले पण पुढे आहेत शॉर्ट्स, मी तुम्हाला दाखवेल। तर त्यांच्याकडनं शॉर्ट घेऊन तुम्ही तुमचा स्वतःचा नाईट सूट रेडी करू शकता, जो तुम्ही मस्तपैकी घरी घालू शकता। आणि असंच आपल्याला कुठे खाली वगैरे जायचं असलं पार्किंगमध्ये, ग्राउंडमध्ये, तर तिथे सुद्धा तुम्ही यूज करू शकता। तर एवढे छान कपडे तुम्हाला अशा रस्त्यांवरनं मिळू शकतात। फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की कुठून घ्यायचं आणि काय घ्यायचं। या स्टॉलवरून तुम्ही काहीही परचेस करू शकता। क्वालिटी खूप छान होती इथले मी तुम्हाला आता पुढे 1-2 कुर्ते दाखवते। त्याच्यामध्ये खूप नवीन स्टाईलचे कुर्ते मला बघायला मिळाले। स्पेशली अमरावतीच्या स्ट्रीट्सवरती असं काही एवढं फॅन्सी बघायला मिळत नाही।
तर आता ह्या टी शर्ट्स बघून झाल्या आपल्या की हे कुर्ते तुम्हाला मी दाखवते। याची प्रिंट बघा, एवढी प्रिटी प्रिंट होती, खूप सुंदर कुर्ता होता हा। आणि याचे मी तुम्हाला जे शोल्डर आहे ना तिथे दाखवते, त्याला अशी लेस आहे बांधायला। हे ते दादा मला दाखवत होते की त्यांच्याकडे कुठली व्हरायटी आहे टॉपमध्ये, ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे। आता अगेन आपण येऊयात या कुर्तीकडे। तर तुम्हाला दिसू शकते इथे वरती कसे आहेत बांधण्यासाठी, आणि त्याला ते अटॅच्ड आहेत, ते तुम्हाला लूज करून नाही बांधायचे आहेत। पण याची क्वालिटी पण खूप छान होती, फॅब्रिक खूप सॉफ्ट होतं आणि ही कुर्ती 250 रुपीजची होती, विच इज वर्थ। हा जो आहे कापड हा मला बिलकुल आवडलेला नाही, खूप इची आणि असा वेगळा होता तो। तर इट्स युअर चॉईस, तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं। ही कुर्ती, या कुर्तीवरची जी प्रिंट आहे ना ती प्रिंट धुतल्यानंतर जाणार, काही दिवस तुम्ही काही वॉशेस यूज करू शकता, देन डेफिनेटली प्रिंट जाणार। पण पहिलं मी जो तुम्हाला दाखवला ना कुर्ता, पहिली जी कुर्ती दाखवली ती त्याची प्रिंट नाही जाणार। त्याच्यामध्ये हा एक कलर होता आणखीन रेड, याची पण प्रिंट जाणार नाही। आणि मग हे याच्यामध्ये वेगवेगळे कलर, व्हरायटी, पॅटर्न होते जे तुम्ही इथे भरपूर बघू शकता। माझ्याकडे कोणी शूट करायला नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं दाखवलेलं आहे। आता ही जी मी तुम्हाला गाडी दाखवली ना तिथेच त्यांचा जो माल आहे, जो त्यांच्याकडे स्टॉक होता तो अरेंज केलेला होता। तर ते तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवतील जर तुम्हाला तिथे जाऊन बघायचं असेल तर। ह्या शॉपवरती बघितल्यानंतर आपण पुढे येतो थोडं, तिथे तुम्हाला वेगवेगळ्या बॅग्सचं कलेक्शन बघायला मिळेल। इथे पण तुम्ही शोधाल तर खूप सुंदर बॅग्स तुम्हाला मिळू शकतात। इथे काही बॅग्स 250च्या रेंजच्या होत्या, काही 500च्या रेंजच्या होत्या, आणि 250च्या रेंजची जी स्लिंग बॅग होती ना ती तुम्ही जर घ्याल तर ती खूप सुंदर होती, मी तुम्हाला पुढे दाखवते। त्याआधी इथे या अंकलने मला दाखवली ह्या मिनी पर्स, या आधी खूप ट्रेंडमध्ये होत्या लास्ट इयरला, आता सध्या मला माहिती नाही, पण आता छोट्या मुलांसाठी तर यूज करतोच आपण। तर ही 150ला होती आणि वरची 120ला, तर वर्थ आहे कारण याच्यामध्ये छान लाईट वगैरे लागतो, तर मस्त बॅग होती ही। यामध्ये 2-3 कलर्स होते अवेलेबल आणि वरच्यामध्ये पण 2-3 कलर्स होते। त्यानंतर आता ह्या बॅकपॅक्स वगैरे, जसं तुम्ही आता रेनी सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्याला कुठे ट्रेकिंगला वगैरे जायचं असेल तर ह्या बॅग एकदम उत्तम बॅग्स आहेत, त्याच्यामध्ये सगळं येतं आणि याचे कंपार्टमेंट वगैरे पण छान होते। त्यांनी मला ओपन करून पण दाखवलं, तर चांगली क्वालिटी वाटली मला। याची प्राइस होती 550। अगेन तुम्हाला थोडंफार बार्गेन जर इथे करता आलं तर ते थोडं लेस करतात, खूप जास्त बार्गेनिंग इथे होत नाही, पण तरी पण 50-60 रुपीज तर लेस होतातच प्रत्येक गोष्टीवरती। भरपूर व्हरायटी होती यांच्याकडे बॅग्सची। यांच्याकडे पण सेम तसंच होतं, यांनी खूप सारं माल डिस्प्लेला लावलेला होता, खूप सारं त्यांचं आतमध्ये ठेवलेलं होतं। ह्या सर्व बॅग्स आहेत, या ज्या बॅग्स आहेत या 250 रुपीजला आहेत, आणि याच्या खालच्या सर्व बॅग्स म्हणजे जेवढ्या पण आता इथे हँडबॅग्स दिसतील त्या सगळ्या 250 रुपीजला आहेत। आणि मी तुम्हाला आता जी काढून दाखवत आहे बॅग, ती बॅग खूप सुंदर होती, त्याची क्वालिटी खूप छान होती, आणि ही 250ला बॅग घेणं वर्थ आहे, कारण तुम्ही जेव्हा समोरून बघणार त्याची क्वालिटी खरंच चांगली होती। याच्यामध्ये जर पिंक वगैरे कलर असता तर मी डेफिनेटली घेतला असता, पण यांच्याकडे या बॅग्समध्ये पिंक आणि व्हाईट हे 2 कलर सोडून सर्व कलर्स होते, आणि व्हाईटला ऑप्शन होता बेज आणि असा सटल पिंक होता, तो जो आपला ब्लश पिंक वगैरे येतो न्यूड पिंक, असे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल होते। ब्राऊनचे 2 शेड्स अवेलेबल होते जे मी तुम्हाला आता वरती दाखवते, आणि आणखीन कलर्स भरपूर होते, फक्त जो मला हवा होता तो नव्हता। हे बघा ब्राऊनचे वेगवेगळे कलर्स आहेत, याच्यामध्ये ग्रीनचे शेड्स होते वेगवेगळे, असे भरपूर कलर होते, रेड कलर होता। ही जी चॉकलेटी कलरची बॅग आहे ही झाली, ब्राऊन झाले, टॅन कलर झाले। अशा बॅग्स तुम्ही घ्यायला पाहिजे, अशा बॅग्समध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कारण हे प्रत्येक आउटफिटवरती येऊन जातात। देन या बॅग्स होत्या, याची पण प्राइस 250 होती, आणि हे मोस्टली अशा काकू वगैरे यूज करतात, आपण तर यूज करत नाहीत मुली, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता। देन या ज्या खाली मी तुम्हाला बॅग्स दाखवत आहे या पण वॉटरप्रूफ आहेत, आणि या 100 रुपीज पर बॅग होती। यासुद्धा तुम्ही भाजीपाला वगैरे असं तुम्हाला काही आणायला पाहिजे असेल किंवा ग्रॉसरी आणायला हव्या असतील तर तुम्ही परचेस करू शकता। ही पूर्ण व्हरायटी होती यांच्याकडे बॅग्सची। व्हाईटमध्ये हा एकच पीस मला इथे दिसला, आणि ही एवढी व्हरायटी आहे याच्यामध्ये। आणखीन ते मला म्हणाले की आणखीन खूप साऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आतमध्ये, तुम्ही येऊन पर्सनली बघू शकता। तिथून आणखीन थोडं पुढे आलो आपण, सेम लाईननी पुढे येतोय, मग इथे स्टोल स्कार्फ्सचे शॉप्स होते, त्याच्या बाजूला आणखीन असे टॉपचे वगैरे कुर्तींचे शॉप्स होते। एक आणखीन मी तुम्हाला कुर्तीचा शॉप दाखवते, यांच्याकडले मला कॉर्ड सेट खूप छान वाटले,
मी तुम्हाला त्यांच्याकडे जे काही व्हरायटी आहे ती पण दाखवते। या लॉंग ज्या मॅक्सी ड्रेसेस असतात त्या पॅटर्नमध्ये कुर्त्या होत्या, ते मॅक्सी ड्रेस नव्हते, कुर्तीजच होत्या, पण त्या पॅटर्नमध्ये होत्या। यांच्याकडे पण छान व्हरायटी होती कुर्तीजची, पण फॅन्सीमध्ये जास्त होतं डेली वेअरच्या कंपॅरिझनमध्ये। याची पण क्वालिटी छान होती। आणखीन तुम्हाला ना असं शोधावं लागेल, तुम्हाला ते बाहेर काढून बघावे लागतील कपडे, त्याला हात लावून बघावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला डिसाईड करावं लागेल की तुम्ही घेणार की नाही घेणार। आता हा जो मी तुम्हाला दाखवत आहे कुर्ता, हा पण खूप सुंदर होता, याची क्वालिटी पण छान होती आणि 250 याची प्राइस होती। 250 रुपये या कुर्तीची रेंज होती आणि ज्या फुल लेंथ कुर्त्या आहेत आणि ज्या शॉर्ट कुर्त्या आहेत त्याची 200 रुपये प्राइस होती। हे इथे तुम्हाला डिझायनरमध्ये व्हरायटी बघायला मिळेल, तुम्हाला ट्रॅडिशनलमध्ये व्हरायटी बघायला मिळेल। बरेचसे कापड, बऱ्याचशा प्रिंट्स, अशा वेगवेगळ्या प्रिंटमध्ये त्यांच्याकडे डिझाईन होते, बरेचशा कापड त्यांच्याकडे अवेलेबल होते। तर यांचं कलेक्शन पण मला तुम्हाला दाखवायला छान वाटलं, कारण यांच्याकडे पण भरपूर कलेक्शन होतं। आणि व्ही नेकमध्ये जे आता ट्रेंडिंग नेक आहेत असे वेगवेगळे कफ्तानसारखे ड्रेस खूप होते, यांच्याकडले कॉर्ड सेट अमेझिंग होते। तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा। आणि सगळं ना 400 पर्यंतच होतं, म्हणजे 400 यांच्याकडे लास्ट प्राइस होती। आता मी तुम्हाला सांगत आहे की मी एकटीच असल्यामुळे प्रॉपर मी तुम्हाला शूट करून दाखवू शकत नाही, तरी मी जेवढं झूम करणं पॉसिबल झालं तेवढं झूम करून दाखवत आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा इथे शॉपिंगला येणार किंवा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघणार तर तुम्ही डिसाईड करणार की यायचं की नाही, तर तुम्हाला इझी होईल की कुठल्या शॉपमध्ये तुम्ही जायला पाहिजे। कापडची क्वालिटी इथली पण छान होती। यांच्याकडे पण भरपूर व्हरायटी होती जे फॅन्सी ड्रेसेस आहेत त्याच्यामध्ये, आणि हे जे शॉर्ट कुर्तीज आहेत ना याच्यामध्ये त्यांच्याकडे व्हरायटी नव्हती। याच्यामध्ये त्यांच्याकडे हे फक्त 4 पीसेस उरलेले होते, ज्याच्यामध्ये 2 पीसची क्वालिटी चांगली होती, 2 पीसची नव्हती। तर त्यांनी मला सांगितलं की ते आणखीन 2-3 दिवसांनी बोलवणार आहेत माल। अगेन थोडं पुढे आलो, तिथे पर्सचे शॉप होते, कुर्तीजचे शॉप होते, यांच्याकडे 1 पीसेस, ड्रेसेस असं वेगवेगळी व्हरायटी होती। इथनं पण तुम्ही काही परचेस करू शकता। मग पुढे आल्यानंतर इथे एक ज्वेलरीचं शॉप होतं, यांच्याकडे मोस्टली इयरिंग्सच होते, म्हणजे यांचं मेन फोकस हे इयरिंग्सचं आहे। आणि मी याच्या आधी पण इथनं इयरिंग्स घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता हे किती सुंदर इयरिंग्स आहेत आणि हे सगळे 30 रुपीजला होते। खूप छान होतं, काही यांची क्वालिटी तर खूप छान होती, काही लक्षात येतं की हे एवढं पण छान नाही आहे, म्हणजे एकदम प्रीमियम नाही आहे, पण तुम्ही ना सगळं जर चेक करून घेतलं, जसं मी तुम्हाला आधी पण म्हटलं, तर तुम्ही चेक करून घेणार ना तुम्हाला नक्की काहीतरी छान मिळेल। हे ब्रेसलेट्स 20 रुपीजला होते, अँकलेट होते 30 रुपीजला, मी तुम्हाला दाखवतेच पुढे। मंगळसूत्र होते, बऱ्याच काही गोष्टी होत्या यांच्याकडे, पण इयरिंग्सचं खूप कलेक्शन होतं। आणि 30 रुपये ते 100 रुपये, 100 रुपये ही त्यांची लास्ट प्राइस होती। इथे तुम्हाला ट्रॅडिशनल, वेस्टर्न, छोट्या मुलांचे इयरिंग्स, हे सगळ्या प्रकारचे इयरिंग्स, म्हणजे सर्व प्रकारच्या कानातले तुम्हाला इथे बघायला मिळतील। कानातल्यांमध्ये छोटे कानातले, त्याच्यानंतर मीडियम साईजचे, मोठ्या साईजचे, ब्रॉड, अशी प्रत्येक प्रकारची व्हरायटी इथे होती। आणि जी 30 रुपयाला कानातले होते ना ते मला खूप छान वाटले, की तुम्ही 1-2 जरी घातले असे नॉर्मल डेली यूजला आणि नंतर तुमचे खराब पण झाले तरी इट्स ओके, 30 रुपयालाच आहेत ते। यांच्याकडे चेन पेंडंटमध्ये पण भरपूर व्हरायटी होती आणि हे पण काही खूप एक्सपेन्सिव्ह नव्हतं, 30, 40, 50 रुपये अशीच रेंज होती या सर्वांची। या ज्या माळ आहेत या माळ 20 आणि 30 रुपीजला होत्या, काही याच्यातल्या 20 रुपीजला होत्या, काही 30 रुपीजला होत्या। आणि या हुकवाल्या माळ आहेत, म्हणजे याला हुक आहे मागे अडकवायला, तर यातली ही पर्लवाली माळ खूप सुंदर होती। पेस्टल कलर्स, डार्क कलर्स आणि असे थोडेसे क्रिस्टल टाईपमध्ये असं सर्व प्रकारमध्ये इथे तुम्हाला हे नेक पीसेस अवेलेबल मिळतील। आणि या सर्व याची प्राइस मी तुम्हाला सांगितले अंडर 50 रुपीज होते, जी मी तुम्हाला खालचे प्रोडक्ट्स दाखवले त्याची। आता हे इयरिंग्स हे सगळे 30 रुपीजला इयरिंग्स आहेत। झुमक्यांमध्ये लिमिटेड व्हरायटी होती, खूप जास्त यांच्याकडे व्हरायटी मला बघायला मिळाली नाही झुमक्यांमध्ये, पण जेवढे काही होते ते सगळे 100 रुपयाला होते। आणि इथे बार्गेनिंग होत नाही, या स्टॉलला तुम्ही 1 पीस घ्या, 2 पीस घ्या किंवा 15 पीस घ्या, ते बार्गेन करत नाही, कारण त्यांचा खरंच 30 रुपये आणि 20 रुपये ही सगळ्यात कमी किंमत आहे। याच्यापेक्षा कमी तुम्हाला कुठे मिळू शकत नाही अमरावतीमध्ये, अमरावतीच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगत आहे।
तर इथे ही रेंज सगळ्यात मिनिमम झाली आणि एवढे छान एवढे प्रिटी कानातले 30 रुपयाला मिळत आहेत. तर आपण पण ते लोक दिवसभर तिथे उभे राहतात, त्यांना एवढ्या उन्हातानामध्ये या वेंडर्सला उभं राहावं लागतं, त्यांना जागा नसते, महानगरपालिकेची गाडी आली तर त्यांना खूप त्रास होतो. तर आपण पण एवढं एकदम 10 आणि 15 रुपयाला बघायला नाही पाहिजे. 30 रुपये म्हणतात तर आपण देऊन द्यायला पाहिजे त्यांना 30 रुपये. इथलं पूर्ण कलेक्शन मी तुम्हाला दाखवलं. तुम्ही एकदम छान स्लो व्हिडिओ करून बघितला तर तुम्हाला काय घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता. इथे कोरियन इयरिंग्समधले पण बरेचसे पॅटर्न्स होते आणि काही इयरिंग्स ना त्यांनी बॉक्समध्ये ठेवलेले असतात त्यांच्याकडे. तर तुम्ही त्यांना म्हणू शकता की आणखीन काही आहे का तुमच्याकडे, दाखवा. मग ते दाखवतात जर त्यांना टाईम असला तर, किंवा त्यांना वाटलं की आपण खरंच घेणार आहे तर ते तुम्हाला नक्की दाखवतात. आता हे पूर्ण झालं तुम्हाला इथलं कलेक्शन दाखवून. हे सगळं मी तुम्हाला प्राईस वगैरे सांगून झालेली आहे. तर इथे तुम्हाला आता जो मी रोड दाखवत आहे बस त्याच्याच अपोजिट साईडला ते इयरिंगचं शॉप होतं. त्याच्या थोडं आणखीन पुढे आलो की इथे अजून असंच कपड्यांचं दुकान होतं. यांच्याकडे टॉपची व्हरायटी भरपूर होती. या दुकानामध्ये टॉपची खूप व्हरायटी होती. आतापर्यंत आपण फक्त कुर्ती, शॉर्ट कुर्ती आणि जे नॉर्मल टी शर्ट्स असतात डेली वेअरचे तेवढंच बघितलं होतं. पण यांच्याकडे सर्व प्रकारच्या टॉपमध्ये व्हरायटी होती, सर्व प्रकारचे कापड अवेलेबल होते. सगळं काही यांच्याकडे मला छान वाटलं. इथले जे कॉर्ड सेट होते त्याच्यामध्ये पण खूप सुंदर प्रिंट्स होत्या. हा तुम्ही ब्लूवाला बघू शकता, रॉयल ब्लू, किती सुंदर कलर आहे आणि छान मोठे मोठे प्रिंट्स आहेत. तर तुम्ही हे घरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. पॅन्टमध्ये ऑलमोस्ट सगळीकडे सेम व्हरायटी होती. कुर्त्या, टॉप याच्यामध्ये सगळीकडे थोडंफार चेंज झालेलं होतं. आता ह्या ज्या कुर्त्या आहेत या मी तुम्हाला एक नॉर्मल ओव्हरव्ह्यू देऊन देते की इथे कसं आहे. कापड खूप छान होता इथला पण. काही काही गोष्टी ज्या चांगल्या होत्या मी तुम्हाला सांगत आहे आणि काही काही गोष्टी ज्या मला आवडल्या नाही, फक्त इन टर्म्स ऑफ कापड. बाकी तर चॉईस तुमची असणार आहे तुम्हाला कसं घ्यायचं आहे. पण ते मी तुम्हाला पुढे सांगतेच की कुठल्या याचा कापड एवढा पण मला चांगला वाटला नाही. इथे फिक्स रेट लिहिलेलं होतं, मे बी ते बार्गेन करणार नाहीत. काही टॉप्स जे होते जसं की हे टॉप, याची व्हरायटी छान होती. हे मिकी माऊसच्या प्रिंटचे टॉप, याला बॅक प्रिंट पण अवेलेबल होती आणि हे टॉप सगळे 200 रुपयाच्या रेंजचे होते. मला असं वाटते की तुम्ही जर 3-4 गोष्टी एका दुकानातून घेतल्या तर ते थोडंफार बार्गेन करतात. आणि या टॉपची ना क्वालिटी खरंच छान होती. जे तुम्ही आता हे मी तुम्हाला डिझनी जंगल बुकचे दाखवत आहे, हे तुम्ही घरी घालू शकता. तुम्ही याचा नाईट सेट, कॉट सेट रेडी करू शकता तुम्ही छान शॉर्ट्स वगैरे घेऊन. तर असे कपडे तुम्ही इथून घेऊ शकता आणि याची क्वालिटी खूप चांगली होती. एकदम सॉफ्ट होते, नरम होते, घरी घालायसाठी एकदम बेस्ट होते. आणि आता मी तुम्हाला याच्याच बाजूंनी जे दाखवत आहे तर याची क्वालिटी नव्हती चांगली, कारण ते ना असं चमचम रुतणारं आणि असं अंगाला पण कापड रुतणारा होता. हे वाले पण पूर्ण जे घाम शोषणार नाही असे जे कपडे आपण म्हणतो सिंथेटिक वगैरे त्या पॅटर्नमध्ये हे होते. कॉर्ड सेटची खूप व्हरायटी होती आणि कॉर्ड सेटची प्राईस मला इथे सगळ्यात कमी वाटली. 250, 350 आणि 400 अशा रेंजमध्ये इथे कॉर्ड सेट होते आणि 250 मध्ये तर तुम्हाला कुठेही कॉर्ड सेट मिळणार नाही. या शॉपचा ॲड्रेस आहे, हा गणेशच्या बाजूला शॉप होतं आणि आता आपण जातोय त्याच लाईनला, म्हणजे आता उलटा आपण वापस येण्यासाठी जातोय. याच्या पुढे पण दुकानं आहेत पण इथे कपड्यांची दुकानं संपतात. इकडे आता प्रॉपर जे मंदिराचे, अंबादेवी रोडवरचे जे दुकानं सुरू होतात ते या पॉईंटपासून सुरू होतात. आता इथे पण सेम व्हरायटी होती कुर्तीजमध्ये. पण मला या मार्केटचं एक गोष्ट चांगलं वाटली की सगळ्यांच्या दुकानातना तुम्हाला काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं बघायला मिळेल. आता मी जे तुम्हाला हे टॉप दाखवत आहे याची क्वालिटी मला एवढी चांगली वाटली नाही, पण टी शर्टची क्वालिटी खूप छान होती. टी शर्टला तुम्हाला हातात घेतल्याबरोबर फील होणार की घालायला एकदम मस्त आहेत, घरी घालायला, बाहेर घालायला, कॉलेजसाठी, सगळीकडे जाण्यासाठी. हे BUचं मध्ये खूप ट्रेंड आलं होतं तर याची पण क्वालिटी खूप छान होती. कापड मेन म्हणजे ना या टी शर्ट्सचा मला खूप छान वाटला या दुकानातल्या. इथला कापड असा मस्त थिक होता. आता मान्सून रेनी सीझनसाठी एकदम परफेक्ट होते. हे मून चाइल्ड माझ्याकडे बॉन्करचं आहे याचं, तर सेम इथे त्याचे ड्यूप्स होते आणि ते खूप छान आणि मस्त दिसतात. तुम्ही त्याच्यामध्ये फक्त तुमचं कलर चॉईस छान घेतलं की मस्त दिसतात ते टी शर्ट्स. हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला काय परचेस करायला पाहिजे आणि काय नाही. आता मी जे तुम्हाला हे व्हाईट आणि ग्रे टी शर्ट दाखवले हे तर बिलकुलच घेऊ नका, कारण याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे.
पण खालचे जे मी तुम्हाला टी शर्ट्स दाखवले ते खूप छान क्वालिटीमध्ये आहे। हे खूप जुनं पॅटर्न झालं आता, हे बनी लव्ह, फ्रेंड्स वगैरे, आणि हे खूप लवकर लांबतात म्हणून मला हे पॅटर्न आवडत नाही। पण हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण त्याचा कापड चांगलं होतं। हे जे टॉप आहेत हे कॉलर टॉप, हे पण थोडं कोरियन टच देण्याचा त्यांनी ट्राय केलेला आहे या टॉप्सला, पण याची पण क्वालिटी मला एवढी चांगली वाटली नाही। देन जे ते पर्पलवाले आहेत ते चांगले होते टॉप। मग इथे कुर्तीजचं सेक्शन आलं त्यांचं। कुर्तीजमध्ये तुम्ही सगळीकडे व्हरायटी बघू शकता, रेंज सेम होती। रेंजमध्ये मला काही कुठे असं खूपच कमी आणि खूपच जास्त असा काही डिफरन्स वाटला नाही। फक्त एक ते जे मी तुम्हाला कॉर्ड सेटचं दुकान सांगितलं तेवढं सोडलं तर बाकी सगळीकडे सेम रेंजमध्ये व्हरायटी होती, सेम गोष्टी होत्या। या शॉपमध्ये थोडं लेंथ जी आहे कुर्तीजची ती थोडी वेगळी होती। ॲपल कट वगैरे पण तुम्हाला इथे मिळून जाईल, आणि पॅन्टची व्हरायटी सगळीकडे सेम होती। टी शर्टमध्ये हे जे पॅटर्न आहे ना, हे मला इथे खूप डिफरंट युनिक वाटलं। हे पण कोरियन टच देण्याचा त्यांनी ट्राय केलेला आहे, पण या टी शर्टची क्वालिटी चांगली होती। आता मी तुम्हाला हे टी शर्ट असे साईडला काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि याच्यामध्ये भरपूर कलर्स होते आणि खूप डिझाईनचे ऑप्शन्स होते, तुम्हाला खूप सारे कलर डिझाईन वेगवेगळं सगळं मिळून जाईल। हा पिंक पीचवाला बघा किती सुंदर याची बॅक प्रिंट आहे, आणि समोरची पण, आणि याची कापडची क्वालिटी पण खूप छान होती। देन तिथून पुढे आलो तर अशा गाड्यांवरती पण तुम्हाला कुर्ते वगैरे बघायला मिळतील। पॅन्ट होते सगळीकडे। मला पॅन्टची ना क्वालिटी एवढी छान कुठलीच नाही वाटली, असं जसं खूप सुंदर सॉफ्ट आणि जे घाम शोषून घेणारे असतात असं स्वेट ॲब्झॉर्बंट कापड मला कुठलंच नाही वाटलं। पण तरी पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी पर्सनली नसतं घेतलं। आता हे जे दुकान आहे इथे स्कर्टमध्ये खूप छान व्हरायटी होती, टॉप पण खूप छान होते। खूप थोडे वेगळे टॉप वाटले इथे पण मला। इथे तुम्हाला मिक्स टॉप बघायला मिळतील, पार्टी वेअर, पेप्लम वगैरे हा पॅटर्न जो आहे तो इथे अवेलेबल होता। अगेन इथे कुर्तीजमध्ये ऑप्शन्स होते। आता या लाईनमध्ये जेव्हा आपण येतोय ना इकडे उलटं, तर इथे मला कुर्ते जेव्हा आपण बघितले तेव्हा सेमच वाटले सगळीकडे। आणि यांच्याकडे पण टी शर्टमध्ये ना भरपूर व्हरायटी होती, सगळीकडे टी शर्टमध्ये व्हरायटी होती, आणि सगळीकडे टी शर्ट सगळे वेगवेगळ्या पॅटर्नचे होते। तर तुम्हाला हा फायदा इथे नक्की मिळेल की तुम्ही एकदा पूर्ण मार्केट चेक करून या आणि नंतर डिसाईड करा की तुम्हाला काय घ्यायचं आहे। इट्स बिकॉज की तुम्हाला सगळीकडे वेगळी व्हरायटी मिळणार आहे, सेम व्हरायटी कुठेच नाही आहे। किंवा जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडली, ती युनिक असली आणि तुम्हाला वाटलं की ही घ्यायलाच पाहिजे, तर ती लगेच घेऊन घ्या, कारण ती दुसरीकडे मिळेल किंवा नाही याची गॅरंटी नाही आहे। आता या शॉपमध्ये हे स्ट्रीपवालं पॅटर्न एक नवीन होतं जे दुसरीकडे बघायला मिळालं नाही मला। हे वाला जे पॅटर्न मी तुम्हाला आता दाखवतीये हे पॅटर्न एक नवीन होतं, हे सुद्धा मला दुसरीकडे कुठे बघायला मिळालं नाही। याच्यामध्ये त्यांच्याकडे कलर्स पण अवेलेबल होते। हे शर्टवाला पॅटर्न पण इथे नवीन वाटलं, दुसरीकडे नव्हतं, पण इथे एकच त्यांच्याकडे एकच लास्ट उरलेला पीस होता। तर मे बी हा तेव्हा खूप ट्रेंडमध्ये आला असेल काही दिवस आधी आणि त्यांनी तेव्हा आणलं, त्यातलं एखादा पीस राहिलं असं असतं, त्या टाईपमध्ये ते एक राहिलेलं आहे कारण ते खूप मळलेलं वगैरे होतं। कुर्त्यांमध्ये जे असे फ्रॉक पॅटर्नमध्ये येतात त्याच्यामध्ये त्यांच्याकडे छान कलर होते, पेस्टल डार्क सगळे कलर्स अवेलेबल होते। इथून थोडं पुढे आलो की इथे आणखीन एक कानातल्यांचं आणि ज्वेलरीचं शॉप आहे। इथे पण सेम प्राइस होती, पण यांच्याकडे थोडा महाग पण कानातले होते। इथे 10 रुपयांपासून 10, 30 आणि 50 आणि 100 अशी मोस्टली या रोडवरती रेंज असते कानातल्यांची, पण इथे याच्या अगेन समोर जाऊन 200-250च्या रेंजचे कानातले पण यांच्याकडे अवेलेबल होते। इथे बऱ्याचशा नवीन गोष्टी होत्या, त्या मी तुम्हाला दाखवत आहे या व्हिडिओमध्ये, या क्लिपमध्ये। एक हा पॅटर्न नवीन होता, एक ते कानाचे जे मोतीवाले इयरिंग स्टार्टिंगला दाखवले ते नवीन होते, ते मला पूर्ण मार्केटमध्ये नाही बघायला मिळाले। आणखीन हे पूर्ण आता जे मी तुम्हाला पॅटर्न्स दाखवत आहे हे इथलं वेगळं होतं, म्हणजे हे तुम्हाला पूर्ण लाईनमध्ये बघायला मिळणार नाही कुठे। जरी तुम्हाला वाटत असेल की हे खूप कॉमन आहे, पण नाही, पूर्ण अंबादेवी रोडवरती हे याच दुकानात मला बघायला मिळालं। मे बी तुम्ही जाणार तेव्हा कोणी आणलेलं असू शकतं। मोत्यांमध्ये बरीच व्हरायटी होती यांच्याकडे क्रिस्टलमध्ये खूप व्हरायटी होती। आणखीन जे ऑक्सिडाइज्ड होते ना त्याच्यामधलं इथलं कलेक्शन खूपच छान होतं, म्हणजे ऑक्सिडाइज्ड जर तुम्हाला कानातले घ्यायचे असतील तर हे शॉप मस्ट व्हिजिट आहे, कारण इथे तुम्हाला बटरफ्लायमध्ये झुमके मिळणार, एक असे मस्त नवरदेव नवरीमध्ये झुमके मिळणार, मोरांचे झुमके होते, खूपच व्हरायटी होती, खूप वास्ट व्हरायटी होती। आणि त्यांच्याकडे एवढे सगळे बॉक्सेस त्यांनी ठेवलेले पण होते, जर तुम्हाला जास्त हायर रेंजचं परचेस करायचं असेल तर ते त्यांच्या बॉक्समध्ये ठेवलेलं होतं।
अजून समोर मार्केट बाकी आहे, पण तेवढं सगळं एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, तर पार्ट 2 बघायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह, अँड प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू, बाय.